परत जिंकले मी. अरे वा, हॅट्रिक. नशीब जोर करतोय तुझ्या. नशीबच नाही, याला हुशारी सुद्धा लागते. तशी हुशारच आहेस ग तू. पण जरा सईकडे लक्ष दे ना तुझ्या. म्हणजे नाही म्हणजे हल्ली आपल्याकडे काय चाललंय माहितीये ना. ड्रायव्हर काय, जिम ट्रेनर काय, मॅकॅनिक काय, काही नेम नाही ग या पोरींचा. नाही म्हणजे माझी सई माझ्या शब्दाबाहेर घराबाहेर सुद्धा जात नाही. लग्न वगैरे खूप दूरची गोष्ट अगं. मी काय बोलते, माझ्या लक्षात ना तुझ्या सईसाठी एक एकदम A1 छोकरा आहे. हा बघ, मी तुला डिटेल पाठवते, बघ बघून घे. एकदम परफेक्ट आहे हा सई माटे. ठीक आहे. नाही म्हणजे दिसायला वगैरे बरं आहे, पण आमच्या एवढा श्रीमंत वाटत नाहीये ग. माझ्या स्टेटस आणि डिग्निटीचा वाटत नाही. सईसाठी ना मस्त मुलगा पाहिजे. एनिवे आम्ही सईसाठी स्थळ बघितलंय ना, तिथे बोलणी चालूच आहेत आमची. ते फायनल होऊ दे की. शर्मी, मी काय बोलते, बघ जे पण काय असेल ना आम्हाला चोखा चोखा सांगायचं. हा म्हणजे नाही म्हणजे खरंच पाहिलंय की आपला आम्हाला सांगायला. सई, सई कुठे? सई कुठे? कुठे? काय झालं तुला? तू प्लीज शांत होशील, शांत होशील इथे बस. नाही, आता शांत नाही. काय झालं? कोण कुठे आहे? सई, सई कुठे? अरे सई तिच्या खोलीत आहे. नाहीये ती तिच्या खोलीत. ती खरंच तिच्या खोलीत आहे. आम्ही सगळे मगासपासून इथेच आहोत, हो की नाही? नाहीये ती घरात. मी आता तिला पाहिलं रस्त्यावर, डबल सीट त्या मेकॅनिक बरोबर. कोण कोणा बरोबर डबल सीट? बापरे, कोणी नाही. तुला कळतं का कोणासमोर काय बोलायचं? बस. तू चल चल इथे चल. एक मिनिट, मला काही सुचत नाहीये. तू काय वाटेल ते बोलतोयस. अगं मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय त्याला. मी सोडणार नाही त्या झिरोला. हळूहळू त्यांना ऐकू जाईल. हा, आपण एक काम करूया, आपण तिच्या खोलीत जाऊन बघूया. चल 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 चल. ते दोघं काहीतरी खुसफुस करतायत. मला तर वाटतं ना नक्कीच काहीतरी झोल आहे. मला काय वाटते, ती शर्मी काहीतरी छुपावते. हो ना, मला पण असंच वाटतंय. सई, सई, बघितलंस? नाहीये ती रूम मध्ये. तुझं ना लक्ष नाहीये मुलीकडे अजिबात. शांत होशील प्लीज. अरे कसा शांत हो मी, कसा शांत हो. गप्प बस ना प्लीज, गप्प बस ना. शेत आहे
નથી સહી ઘરમાં. नाहीये सई घरी कुठे गेली कशी गेली કોણા બરોબર? मॅकॅनिक बरोबर नाही नाही असं काही नाही. शर्मी सांभाळ हा अशी चटकतात हा मुली. अगं अविवाहित मुलगी म्हणजे खुली तिजोरी नाही सांभाळली ना तो लुटलीच जाणार. काय रे શું? काय बोलतेस काय तू? मी बोललो होतो ना तुला. कुठे गेली मुलगी? ऐक ना, ऐक जरा. संपलं संपलं सगळं. सई बेटू बेटू कुठे होतीस तू? डॅडू मी इथेच तर आहे तुझ्या समोर. तू आगाऊपणा करू नकोस हा. कुठून आलीस खरं सांग. मॉम आत्ता तर वॉशरूम मधनं आले तुझ्या समोर तर आले. म्हणजे तू घराच्या बाहेर गेली नव्हतीस? मॉमला विचार ना, तिने मला घराबाहेर जाऊ दिलं असतं का? मी इथेच होते, अभ्यास करत बसले होते बघ. काय झालं डॅडू? मगाशी मी तुला पांढरा शर्ट घालून त्या मेकॅनिक बरोबर डबल सीट सायकलवर पाहिलं, त्याचं काय? डॅडू तुला माहितीये ना मला व्हाईट कलर आवडत नाही. व्हॉट्स रॉंग विथ यू डॅडू? तू एक काम कर, तू तुझ्या रूम मध्ये जाऊन आराम कर बरं. मी इथेच होते खरंच. खरंच? तुझी शपथ. ओके ओके ओके, माझीच काहीतरी चूक असेल. एनिवे तू अभ्यास कर. हा, स्टडिंग नो डिस्टर्ब. गो. भले आपडे सु. ओके चला चला चला. तू अभ्यास करा बेटा. येस ओके. हा, आणि बेटा तुला काही लागलं ना तर मला हाक मार. ओके डॅडू. हा, येस. चंदू कुठे आहे? जिरो, ए जिरो, जिरो, जिरो. ताईसाहेब, अहो काय करताय आशाने माझी ना तुम्ही एके दिवशी नोकरी घालवणार. नाही नाही, जीवच घ्याल तुम्ही माझा एके दिवशी. चंदू काका असं काहीही होत नाही. इतक्या वर्षात काही झालं का? नाही नाही, ते जाऊ द्यात. ते मगाशी शपथ घेतली त्याचं काय? त्याच्या चांगल्यासाठीच घेतली मी. त्याला टेन्शन आलं असतं तर. पण मला सांगा, तुम्ही खरंच त्या मेकॅनिक सोबत होतात? हो. तुमचं दोघांचं काही? ओ काका तसं काही नाहीये, आमची छान मैत्री आहे. बरं तुम्ही आता जा लवकर, नाही तर परत हाक आली ना तर आपली वाट लागेल. या आदित्यसाठी केवढे जुगाड करतेय मी, आणि हा तिथे असेल बिंदास. अरे झाली का सगळी तयारी? आत्ता आदित्य येईल. हो हो सगळं झालंय. हे बघ हार हळद कुंकू हे बघ सगळं सगळं तयार आहे. नारळ कुठे? नारळ आहे आणि पिंटेची स्पेशल फरमाईश आहे. दापोलीला जाताना नाडी देऊन गेलाय. ही अशी? हो, ही नाडी रिबिन सारखी सायकलला बांधा, कापा आणि सायकलचं उद्घाटन करा. पिंट्याचा उत्साह म्हणजे काही बघायला नको. शक्य असतं ना तर सायकल येणार घरामध्ये म्हणून तो दापोलीला सुद्धा गेला नसता. म्हणजे काय, घरात पहिलं वाहिलं वाहन येतंय. पण ह्या आधीचा पत्ता कुठे? तुम्हाला सांगतो, आधी सायकल घेऊन आला ना की सायकलवर पहिली राऊंड मी मारणार. हे बघ, मी मोठा आहे, मी आधी बसणार सायकलवरती. नाही बसणार. विचार का? का? पडलास तर? अरे पडेन कसं, मी चॅम्पियन आहे, चॅम्पियन केवळचा. हा, ठीक आहे कोणी बसायचं ते नंतर ठरवू, पण आधीची डबल सीट मात्र त्याच्या बायकोसाठी राखून ठेवू. काय? अरे पण येऊ तर दे आधी त्याला. तुला सांगतो, आदित्य असा मस्त नवीन कोरी सायकल कागद बिगद लावून तसाच्या तसा येणार आहे. बघू दे. दादा तू सायकलची पूजा कर आणि मगच सायकल बाहेर काढूया. एक मिनिट, आधी नारळ वाढवायचा मग पूजा. नाही हे बघ, आधी हळद कुंकू हार मग नारळ. ठीक आहे, ठरलं. आधी हळद कुंकू हार, मग नारळ ओढावायचा आणि मग सायकल काढायची. मग नाडी किती कापायची? अरे हो, ते राहिलंच. अरे आला, ये हारबीर घेऊन ये. हे काय? हार हळद कुंकू आणि काय रे?
तू सायकल चालवत घेऊन आला सरळ घरी? हो का? अरे काय आदित्य, साधं गिफ्ट सुद्धा तू घरी आणून फोडतोस. मग ही नवीन कोरी सायकल चालवत घेऊन आला सरळ? मग पूजा केली कोणी? हे बघ, पूजा करायचा मान एकतर आमचा आहे किंवा या घरच्या होणाऱ्या सुनेचा आहे. पण सुनेचा तर पत्ताच नाही. मग ही पूजा केली कोणी? अरे सायकलवाल्याने. का? त्याला माहिती आहे ना आपल्या घरी कोणी बाई माणूस नाहीये. मग त्याला वाईट वाटलं, म्हणला पूजा करू का? मी म्हणलं कर, आता एवढं करतोच आहे सर. बघ दादा, असं होतं म्हणून घरात बाई माणूस पाहिजे. होईल, सगळं होईल. कसं? आधी तुम्ही जेवायला चला, मग मी तुम्हाला आदित्यच्या होणाऱ्या बायकोचा फोटो दाखवतो. काय मुलगी म्हणजे खुली तिजोरी, तिचं रक्षण करायलाच पाहिजे. नाही जाऊ देणार आणि कोणाला आतही येऊ देणार नाही. जपणार, सईचा डॅडू तिला जपणार, आलतू फालतू मुलांपासून जपणार. मुलगी म्हणजे खुली तिजोरी, तिचं रक्षण करायलाच पाहिजे. काय रे, काय चाललंय तुझं? असा का वागतोयस तू? या सईचं ना टेन्शन वाढत चाललंय. तिच्याकडे दुर्लक्ष केलं ना तर ती हातातून निसटून जाईल. तिच्यावर विश्वास ठेवायचा म्हटलं तर ती आपल्या मागे काय करेल काय सांगता येत नाही. बांधून ठेवायचं म्हटलं तर प्रेम आड येतं. काय करायचं या मुलीचं? जीवाला घोर लागलाय नुसता. ठरलं. काय काय ठरलं? सईच्या लग्नाची घाई करायची आपण. सईला समजण्याच्या आधी तिचं लग्न ठरवायचं आणि उरकून सुद्धा टाकायचं. अरे पण नुसती घाई करून काय फायदा आहे? मुलगा नको मिळायला? पॅमनी एका मुलाचा फोटो दाखवला होता मला, पण आय डोंट नो वाय मीच दुर्लक्ष केलं. पण नाही, आता कामाला लागायला हवं. जितकी घाई करू तितकंच बरं, म्हणजे सई सुद्धा कंट्रोलमध्ये राहील. अरे मग लाव ना पटकन फोन. वेळ कशाला घालवतेस? लाव पटकन. आत्ता? हो मग उद्याचीच मीटिंग फिक्स करून टाकूया. बोलव त्या मुलाकडच्यांना. हो, पण सईला काही बोलू नकोस, नाहीतर नेमका तिच्या समोर पचकायचंस. अरे पण मग या दाखवायचा कार्यक्रम कसा करायचा? सईला न सांगता त्या मुलाला बोलवून घ्यायचं, नाहीतर दरवेळेसारखा ही काहीतरी घोळ घालेल आणि आपल्याला तोंडघशी पाडेल. डन. उद्याच्या उद्या दाखवण्याचा कार्यक्रम उरकूनच टाकूया. लाव फोन. हॅलो. हॅलो, काय म्हणतीय सायकल? सायकलचं सोड, तू घरी नीट पोचलीस ना? पकडलं नाही ना तुला? मी ना एकदम चलाक खिलाडी आहे, कोणाच्या हाती येत नाही मी पटकन. बरं ते सोड, तू तुझं सांग. मामा एकदम खुश असतील ना? आवडली असेल ना त्यांना सायकल? नाही ना ग, सगळे हिरमुसले. का? त्यांना सायकलचं उद्घाटन असं नीट हार फुलं घालून करायचं होतं आणि ते मीच केलं आधी. हो ना. आणि नवीन वाहनाचं उद्घाटन घरातल्या कुठल्या तरी थोरल्या व्यक्तीनं किंवा माझ्या बायकोनं करायचं असतं, अशी प्रथा आहे म्हणे. ओ, असं असतं का? मग तुला प्रथा पाळायची आहे का? माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. अच्छा, काय आयडिया? आता पूजा मी केली ना सायकलची, मग माझ्याशीच लग्न कर, विषय संपला. काय? काय रे, काय झालं? काय रे, काय झालं? अरे काही नाही, हात भाजला. अरे पोळ्या करताना कसला बोलतोस फोनवरती? कुणाशी बोलतोस? साई बिराजदार, माझा मित्र. कामाचं जरा चाललंय. अरे आता स्वतःच्या बायकोशी बोलायचं वय झालंय तुझं, मित्रांशी कसला बोलतोस? चल. मित्रांना सांग फोन करणं जरा कमी करा. हॅलो. ऐक तुझ्या मामांचं ऐक.
आम्ही आता कमी करणार फोन. गप ग. हे पण तुला सायकल आवडली ना, मग तू पण चालव ना. ए हो, मला आवडली पण मला चालवता नाही येत सायकल. काय, तुला सायकल चालवता येत नाही? कुणाला सायकल चालवता येत नाही? अरे नाही, तो साई प्रसाद बिराजदार म्हणलं ना. काय रे, तुला सायकल कशी रे चालवता येत नाही? शिकवली नाही वाटतं रे कोणी तुला? हा, अरे मी ना लहानपणी डॅडूला एकदा म्हटलं होतं की मला सायकल शिकव, पण त्यावेळेला तो मला म्हणाला की नाही, सायकलवर नाही फिरायचं, 4 व्हीलरने फिरायचं. तू टेन्शन घेऊ नकोस, मी शिकवतो तुला. सिरियसली? खरंच शिकवशील तू? व्हाय नॉट. म्हणजे तू मला एवढे मैत्रीचे धडे देतेस तर मी तुला बॅलन्सिंग करायला नक्कीच शिकू शकतो. ओके, मग उद्यापासून. उद्या? हा, उद्या सुट्टी असेल ना तुला? चालेल. ए पण तू टांग देऊ नकोस हा. तूच टांग देशील? मी नाहीच देत टांग, तू बघ. ठरलं. उद्यापासून तुझे बॅलन्सिंगचे क्लासेस सुरू. ओके, बाय. पोळ्या. आदित्य, हा फोटो बघ बघू, कशी वाटते मुलगी? अरे वा, नाकी डोळी नीट आहे. हा ही शोभेल. अरे मला बघू दे. काय नीट कुठे बघितलंय मी? अरे माझी होणारी सून कशी दिसते बघायला नको का मला? माझी नाही का? अरे पण मला बघू द्या आधी. अरे त्याला मुलगी पसंत पडायला हवी, त्यांनी बघू दे ना आधी फोटो. त्याला बघू दे आधी फोटो. अरे त्याला बघू दे फोटो. मी त्यांचं उद्या बघून मी बघतो नंतर आरामात. नाही नाही, बघ कशी वाटते मुलगी? थोडी काकूबाई नाही वाटत आहे का रे? अरे फोटोवरनं ठरवू नको रे, एकदा प्रत्यक्ष भेट दिला आणि मग सांग काय ते. हा हे बरोबर आहे. हा भेट तर उत्तम स्थळ आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या घराला शोभेल अशी मुलगी आहे. कधी भेटतोस ते कळव मला, तसं मी त्यांना सांगतो लगेच. असं घाई गडबडीत कशाला, आपण आरामात भेटू ना. नाही नाही, हे बघ आदित्य, अरे चांगली स्थळं हातातनं जातात पटकन, समजलं का? मला सांग कधी भेटणार आहेस, तसं त्यांना कळवतो. किचन आवरायचं राहून गेला. तू ठीक आहे, मग आम्ही बघतो. या घरासाठी सगळ्यात महत्वाचं काम आहे ते तू कर. आपल्या घराला बाई माणूस हवं, हं? त्याच्यासाठी तू लग्न करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुला मुलगी बघावी लागेल. मग जरा सुट्टी वगैरे असेल तेव्हा भेटूयात ना, असं घाई गडबडीत कशाला? अरे हो, मग उद्याच सुट्टी आहे की? मला नाहीये. तुझी सुट्टी नाहीये? सुट्टी नाहीये? अरे म्हणजे मला जावं लागणार आहे ऑफिसला. बॉसनी बोलवून घेतलंय, खूप महत्वाचं काम आहे म्हणलं, त्यामुळे आपण नंतर कधीतरी बघूयात. उद्या पूर्ण दिवसात अजिबात जमणार नाही म्हणतोस? नाही ना, उद्या शक्यच नाहीये. ठीक आहे, परवा तेवढा लवकरच ठरवा काय. पण उद्या एवढं महत्वाचं काम आहे तरी काय? म्हणजे तू मला एवढे मैत्रीचे धडे देतेस तर मी तुला बॅलन्सिंग करायला नक्कीच शिकू शकतो. ए पण तू टांग देऊ नकोस हा. बॅलन्सिंग? हं? बुक्स बॅलन्स करायला लागतात ना ऑफिसमध्ये, खूप खूप महत्वाचं काम असतं. लग्नापेक्षा? मामा अरे, लग्नामध्ये सुद्धा बॅलन्सिंग खूपच महत्वाचं असतं ना. हो खरंय. हं? आम्हाला काय माहित. उद्या टांग नाही देता येणार.